2004 मध्ये एनसीपीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती। शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालं। अजितदादांची खतखत पुन्हा बाहेर। माहितीमध्ये 5 जागांचा तिढा अद्याप कायम। ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागांवर तिढा। पालघर भाजपला मिळावं यासाठी आरएसएस आग्रही। 6 जूनपर्यंत आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणारच। महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढणार, जरांगे पाटलांचा इशारा। हिम्मत असेल तर मैदानात या, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही। 4 जून नंतर जनता तुम्हाला बघून घेईल। संजय राऊतांचा अजितदादांवर हल्लाबोल। चंद्रकांत पाटलांच्या तोंडातून खरं निघालं। 80 वर्षाचा नेता दिल्लीला अवघड जातोय। सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडेंचा आरोप। सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान। शेंडेंच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर। भुजबळ जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली। आमच्याकडे त्यांची माघार तर आमच्यामुळेच त्यांची माघार। जरांगेंची भुजबळांवर टीका। जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते। भुजबळांनीही घेतला जरांगेंचा समाचार। सलग दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई। गुजरात बंद राबवून 602 कोटींचं ड्रग्ज जप्त। ड्रग्ज तस्करांना गुजरात एटीएसनं केली अटक। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरेंचा शेकापला रामराम। भाजपला पंढरपुरी हिसका दाखवा। माढा मतदारसंघातील मतदारांना जयंत पाटलांचं आवाहन। एकाच कुंकू लावा, सगळ्यांच्या पुढे पुढे करू नका। अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम। देशातील महिलांचं मंगळसूत्र 10 वर्षांपासून अडचणीत। मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाण। केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस। आम आदमी पार्टीच्या निवडणूक प्रचार गीतातील शब्द वगळण्यासाठी बजावली नोटीस। मोदी औरंगजेबासारखे का वागतायत? मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला। संजय राऊतांची मोदींवर जहरी टीका। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का। दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांचा राजीनामा। मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवला राजीनामा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी। माझगाव कोर्टानं सुनावली 3 दिवसांची कोठडी। 2 कोटींचे हिरे घेऊन बँकॉकला जाणाऱ्या प्रवाशाला विमानतळावर अटक। मुंबईमध्ये सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।